श्रीकृष्णाला रणसोडदास असं नाव पडलं. काय झालं असेल की द्वारकाधीश श्रीकृष्णाला रणसोडदास असं नाव पडलं? मगध नरेश जरासंघ राजांनी त्यांच्या दोन्ही पुत्रींचा विवाह आस्ती आणि प्राप्ती या दोघींचा विवाह कंसाबरोबर लावून दिला. काही काळानंतर श्रीकृष्णाने कंसाचा वध केला. त्यानंतर याच रागात त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी मथुरेवर जरासंघ राजाने 17 वेळा आक्रमण केलं. 17 वेळा आक्रमण करूनही जरासंघ राजाला अपयश आले, म्हणजेच तो श्रीकृष्णाचा वध करू शकला नाही. शेवटी त्याने यवन देशाच्या कालयवन राजाला सोबत घेतलं, म्हणजेच त्याच्याकडून मदत मागितली. कालयवन राजा म्हणजेच गर्ग ऋषींचा पराक्रमी पुत्र, महादेवाचा भक्त. महादेवाचं त्याला वरदान होतं. हे वरदान असं होतं की कुठल्याही अस्त्र किंवा शस्त्राने त्याचा पराभव केला जाणार नाही किंवा कोणीही स्वबळाने त्याचा वध करू शकणार नाही. त्याच वेळेला कालयवन राजाने श्रीकृष्णाला युद्धासाठी पुकारले आणि त्या क्षणी श्रीकृष्ण युद्धभूमी सोडून पळाले, म्हणजेच त्यांनी युद्धभूमीवरून पळ काढला. खरंच श्रीकृष्ण युद्धभूमी सोडून पळाले होते का? खरंच असं झालं होतं का? तर नाही. याला दिव्य लीला किंवा रणनीती असं म्हणतात. पळत पळत श्रीकृष्ण एका गुहेत गेले. त्या गुहेमध्ये राजा मुचकुंद हे निद्रा अवस्थेत होते. राजा मुचकुंद म्हणजेच सूर्यवंशी, श्रीरामाचे पूर्वज. राक्षसांच्या विरोधात लढण्यासाठी देवांना त्यांनी मदत केली होती, म्हणूनच इंद्रदेवाने त्यांना शांत झोपण्याचे वरदान दिले होते. पण इंद्रदेवाने असं म्हटलं होतं की जे कोण झोपमोड करेन त्या क्षणाला त्यांच्या दिव्य तेजाने तो माणूस जळून राख होईल. जेव्हा श्रीकृष्ण गुहेत पोहोचले तेव्हा त्यांनी मुचकुंद राजाला पाहिले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा पितांबर त्यांच्या अंगावर पांघरला आणि बाजूला लपले. श्रीकृष्णाच्या पाठोपाठच कालयवन राजा गुहेत पोहोचला आणि त्याचबरोबर गुहेत पोहोचल्यानंतर त्याला श्रीकृष्णाचं पितांबर दिसलं आणि पितांबराला हात लावताच मुचकुंद राजाची झोपमोड झाली आणि झोपमोड होताच त्यांच्या दिव्य तेजामुळे कालयवन राजा जळून राख झाला. अशाच प्रकारे कुठल्याही शस्त्राचा किंवा कुठल्याही धर्माचं उल्लंघन न करता श्रीकृष्णाने कालयवन राजाचा पराभव केला आणि म्हणूनच आजही श्रीकृष्णाला म्हणतात रणसोड दास.